नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. नागपंचमी आलेली आहे आणि नागपंचमी म्हटल्यावर पातोल्या तर बनवणं झालंच पाहिजे. पण आज मला बाजारात अजिबात कुठेच हळदीची पानं मिळाली नाहीत. मग मी काय केलं, केळीच्या पानांचा पर्याय वापरला आणि विश्वास ठेवा की पातोली इतक्या मऊ आणि अप्रतिम झाल्या आहेत की तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघतच असाल. चला पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला एकदम मऊ लुसलुशीत जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या पातोल्यांची रेसिपी बघूया. सुरुवातीला आपण पातोल्यांचं सारण बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 वाटी एवढं ओल्या नारळाचं खीस टाकलेलं आहे, म्हणजे ओल्या नारळाचं खोबरं. इथे तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरलं तरी सुद्धा जमू शकते, पण ज्या पारंपरिक पातोल्या असतात त्यामध्ये ओल्या नारळाचाच वापर केला जातो. आता जेवढं आपण इथं खोबरं घेतलेलं आहे ना, तेवढंच आपल्याला इथे गूळ घ्यायचं आहे. म्हणजे मी इथे 1 वाटी एवढं खोबरं घेतलेलं आहे, तर 1 वाटी एवढाच गूळ घेतलेला आहे. आता गुळाच्या ऐवजी तुम्ही इथे साखर सुद्धा वापरू शकताय. आता हे आपल्याला दोन्ही साहित्य आहे ते कढईमध्ये टाकायचं आहे आणि गूळ विरघळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. गूळ विरघळला की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढं तूप टाकायचं आहे आणि 1 चमचा वेलची आणि जायफळची पूड टाकायची, म्हणजे मस्त असा ह्या सारण आहे त्याला सुवास येतो. आणि हे चांगलं घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आणि ही सर्व आपल्याला कृती आहे ती लो फ्लेमवरतीच आपल्याला ही सारण आहे ते बनवून घ्यायचं आहे. चला, सारण आहे ते इथे बनवून झालेलं आहे आणि ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण इथे तांदळाच्या पिठीची छान मऊसूत अशी उकड काढून घेणार आहोत. तर उकड काढण्यासाठी आपल्याला इथे 1 वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा एवढं तूप टाकायचं आहे. चवीप्रमाणे थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि जेवढं तुम्ही पाणी किंवा मग जेवढं आपण पिठी घेणार आहोत, तांदळाचं पीठ घेणार आहोत, तेवढंच आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे. आता पाण्याला चांगली खलखलून आपल्याला उकड काढून घ्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला यामध्ये तांदळाची पिठी टाकायची आहे. चांगली अशी मिक्स करायची आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं. आता ही सुद्धा कृती करताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती लोच ठेवायची आहे. जेवढी उकड छान जमून येईल तितक्यात छान या पातोल्या मऊसूत अशा होणार आहेत. किंवा मग तुम्ही जरी मोदक जरी करत असाल ना, त्यासाठी आपल्याला ही उकड आहे ती एकदम परफेक्ट अशी जमलीच पाहिजे. त्यासाठी जे पाण्याचं प्रमाण आहे आणि पिठाचं प्रमाण आहे ते योग्य असं आपल्याला जमलं जर तर मोदक असो पातोल्या असो एकदम मऊसूत अशा तयार होतात. चला, आता हे पिठी आहे ती मी पाण्यामध्ये टाकून मस्त अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती याला साधारण 1-2 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायचे. मस्त असं इथे ही पिठी आहे ती वाफ काढून झालेली आहे. आता याला आपण एका भांड्यामध्ये काढूया आणि गरमच असताना आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. आता ही उकड काढून घेतलेली आहे ती आता गरम आहे, तर आपल्या हाताला चटके लागू शकतात. तर त्यासाठी आपल्याला थोडासा थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि ही पिठी आहे ती मळून घ्यायची. किंवा मग एखाद्या वाटी एखादा पेला घेतलात आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला ही पिठी आहे ती मळून घेतलीत ना तरी सुद्धा जमू शकते. पण मी इथे थोडासा पाण्याचा हात घेतलेला आहे आणि थोडं थोडं असं आपल्याला हे पीठ आहे ते एकदम चांगलं मऊसूत असं इथे मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ मळताना आपल्याला अजिबात इथे तेलाचा वापर करायचा नाहीये. फक्त तुम्ही थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळत ना एकदम मऊसूत असं तयार होतं. चला, इथे पीठ आहे ते मऊसूतचं मी मळून घेतलेलं आहे आणि या पिठाचा ना मस्त असा इथे मी गोळा सुद्धा तयार करून घेतलेला आहे. चला, लगेच इथे आपण पातोल्या बनवून घेऊया, कारण आपलं पीठ सुद्धा एकदम मऊसूत मळून झालेलं आहे आणि सारण सुद्धा तयार आहे. चला तर मग आता इथे ना मी हळदीच्या पानांच्या ऐवजी केळीचं पान वापरलेलं आहे. आता हे पान आहे ते स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि या पानांचे ना छोटे छोटे तुकडे असे कापून घेतलेले आहेत. इथे आपल्याला पानाला तेल तूप लावण्याची अजिबातही गरज लागत नाही. आता जी आपण उकड करून घेतलेली आहे त्याचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि तो हलक्या हाताने आपल्याला छान पातळ असा थापून घ्यायचा आहे. आता याला थापताना अजिबात तेल लावण्याची गरज नाही. किंवा मग तुम्हाला जर थोडीशी आवश्यकता वाटली तर इथे तुम्ही थोडासा पाण्याचा हात घेऊन हे पीठ आहे ते थापून घेऊ शकते. चला, आता हे पीठ आहे ते आपण पानावरती थापून झालं की यामध्ये आपल्याला खोबरं आणि गुळाचं जे सारण आपण बनवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि आपल्याला पान आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे पान आहे ते दुमडून घ्यायचं.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पान आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे. आता हे मी व्हिडिओमध्ये ना तुम्हाला उघडून दाखवलेलं आहे. तुम्ही अजिबातही हे उघडायचं नाही आहे पान. तुम्हाला व्यवस्थित दिसावं किंवा मग असं चिटकतं हे दिसावं त्यासाठीच मी हे पान आहे ते फोल्ड करून दाखवलेलं आहे. पण तुम्ही जेव्हा हे पातोली आहे ती थापता त्याच्यानंतर हे पान फोल्ड केलं की एकदा फोल्ड केलं म्हणजे दुमडून घेतलं ना की पुन्हा आपल्याला उघडायचं नाहीये. चला आता इथे ही एक पातोली बनवून दाखवलेली आहे ना, त्याचप्रमाणे मी तुम्हाला दुसरी सुद्धा पातोली बनवून दाखवते. तर याच पद्धतीने मी इथं केळीचं पान आहे त्याचे तुकडा करून घेतलेला आहे छोटासा. आपल्याला आवश्यकता असेल तेवढा इथे मोठा हळदीचं पान असो किंवा मग केळीचं पान असो त्याचे अशा पद्धतीने तुकडा करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण जे पिठाची उकड करून घेतली ती त्याचा छोटासा गोळा घ्यायचा आणि पातळसर असा आपल्याला इथे थापून घ्यायचा आहे. आवश्यकता लागली तर थोडंसं पाण्याचा हात लावून हे थापून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण इथे सारण बनवलेलं आहे गुळाचं आणि खोबऱ्याचं ते टाकायचं आहे आणि ते अशा पद्धतीने पान आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे. चला आता अशाच पद्धतीने संपूर्ण ज्या पातोल्या आहेत त्या मी ते बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पातोल्या आहेत त्या बनवून घ्या. आता ह्या पातोल्या आहेत त्या आपल्याला एखाद्या चालणीमध्ये किंवा मग एखाद्या भांड्यामध्ये ठेवून आपल्याला ह्या पातोल्या आहेत त्या वाफवून घ्यायच्या आहेत. तर मी इथे पातोल्या वाफवण्यासाठी अगोदरच ना गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली. त्यामध्ये पाणी असं खळखळीत उकळ आली पाहिजे त्यानंतरच आपल्याला ह्या पातोल्या आहेत त्या त्यामध्ये वाफवण्यासाठी ठेवायच्या. पाणी कोमट किंवा मग थोडंसं गरम करून घ्यायचं नाहीये, नाहीतर ही पातोली आहे ती व्यवस्थित अशी शिजली जात नाही. पातोल्यांची चाळण त्यामध्ये ठेवायची, झाकण ठेवायचं आणि अगदी 10-12 मिनिटानंतर मंद आचेवरती आपल्याला ह्या वाफवून घ्यायच्या. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी ही पातोली आहे ती तयार झाली. आता इथे आपण पानाला कोणतेही तूप किंवा मग तेल लावलं नव्हतं तरी सुद्धा हे पान आहे ते अलगद असं निघालेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकते. म्हणूनच आपल्याला इथे पानाला अजिबातही तेल तूप लावण्याची गरज लागत नाही. आणि जी आपण थापलेली पातोली होती ती सुद्धा मस्त अशी एकामेकाला चिटकलेली आहे, म्हणजे ही करंजीच्या आकारामध्ये आलेली आहे. चला मस्त इथं आपण गरमागरम मऊसूत अशा पारंपरिक पद्धतीने पातोल्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत. फक्त इथं आपण हळदीचं पान न वापरता केळीचं पान वापरलेत, पण चव आहे ती अगदी पारंपरिकच. गरमागरम मऊसूद आणि अप्रतिम पातोल्या तयार झालेल्या आहेत. हळदीची पानं नसली तरी केळीच्या पानावरही या पातोल्या आहेत त्या अगदी परफेक्ट तयार होतात. यावर थोडंसं साजूक तूप घालायचं आहे आणि मस्त अशा याला खाऊन किंवा मग आस्वाद घ्यायचा आहे. ही सोपी ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. किंवा मग हळदीचं पान जरी नसलं तर आपण ह्या केळीच्या पानामध्ये बनवू शकतो या पातोल्या. पण ह्या नागपंचमीला तुम्ही या पातोल्या हळदीचं पान नाही सापडलं तरी सुद्धा या केळीच्या पानात बनवून एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा एक अशाच नवीन व्हिडिओ सोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.